संध्याकाळच्या मंद होत जाणाऱ्या प्रकाशात अंजली पुस्तक हातात घेऊन कॉलेजच्या गेटबाहेर बसली होती. वारा हलकेच तिच्या केसांना स्पर्श करत होता आणि ती ते आवरत बसली होती. तिची नजर पुन्हा पुन्हा मोबाईलवर जात होती, कारण आज आरवने तिला भेटायला येणार होतं. तिला थोडी भीती, थोडा उत्साह आणि मनात हलका थरार होता. अचानक बाजूला सावली पडली. तिने डोळे वर केले तर आरव तिच्या समोर उभा होता. नेहमीसारखं शांत, पण डोळ्यात काहीतरी खास चमक. अंजलीचा श्वासच अडला. आरव म्हणाला, इतकी वाट बघतेस तर थोडं हसू तरी देना. ती नकळत हसली. दोघं रस्त्याकडे चालायला लागले. एकमेकांच्या खांद्याला हलके स्पर्श होत होता आणि त्या प्रत्येक स्पर्शाने दोघांचं मन अधिकच हलकं होत होतं. अंजलीने विचारलं, आज भेटायचं कारण खरं सांगशील? आरव थोडा थांबला, खोल श्वास घेतला आणि म्हणाला, कारण मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती. तू जशी आहेस, साधी शांत पण मनाने खूप मोठी, तसं कोणाला वाटलं नव्हतं, पण मला खूप आवडते तू. अंजली थोडी दचकली. तिनं नजर खाली केली. तिच्या हातातलं पुस्तक थरथरायला लागलं. मी, ती हळूच म्हणाली. आरव हसला. तिच्या हातावर हलकेच हात ठेवून म्हणाला, हो तू. तुझ्याशी बोलताना वेळ कधी जातो ते कळतच नाही. तुझं हसू, तुझे डोळे, सारं काही जणू माझ्यासाठीच आहे असं वाटतं. अंजलीचं हृदय धडधडू लागलं. तिच्या गालावर गुलाबी छटा उमटली. त्या क्षणी वाऱ्यासारखं काहीतरी हलकं तिच्या मनात वाहू लागलं. ती बोलली, आरव, मलाही तू खूप आवडतोस, पण सांगायची हिंमत होत नव्हती. दोघे थांबले. रस्त्याच्या कडेला लखलखणारी दिव्यांची लाईन एक सुंदर पार्श्वभूमी तयार करत होती. आरवने अंजलीकडे हात पुढे केला. मग आजपासून आपण? अंजलीनं त्याचा हात हातात घेतला. डोळ्यात लाजरा चमक घेत ती म्हणाली, हो, आजपासून आपण. त्या क्षणाला कोणत्याही शब्दाची गरज नव्हती. हातातला स्पर्श, डोळ्यातली ऊब आणि हवेतील शांत रोमॅन्स, सगळंच त्या दोघांच्या प्रेमाच्या सुरुवातीचा सुंदर साक्षीदार होतं. त्या संध्याकाळनंतर अंजली आणि आरवचे दिवस जणू पूर्ण बदलून गेले. सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकमेकांचाच विचार. कॉलेजमध्ये एकमेकांना बघितलं की डोळ्यातलं तेज लपवणंच कठीण व्हायचं. एक दिवस अंजली कॅम्पसमधल्या जुन्या वडाच्या झाडाखाली उभी होती. ती त्याच्याशी फोनवर बोलत होती आणि आरव अचानक मागून आला. त्याने तिच्याजवळ येत हळूच तिच्या केसामधला पिन काढला. केस खाली झरझर पसरले आणि अंजली थोडी बुजली. आरव, असं अचानक? ती म्हणाली. तो अगदी जवळ येत कुजबुजला, तुझे हे केस विखुरलेले रूप माझं भान हरपून टाकतं. त्याच्या आवाजातली कोमल जाणीव तिच्या अंगावर शहारे उठवत होती. अंजलीचा श्वास हलका झाला. आरवने तिचा हात पकडला आणि म्हणाला, चल, तुला काही दाखवतो. दोघे कॅम्पसच्या मागच्या शांत पारावर गेले. तिथे सूर्य मावळत होता. आकाश नारंगी गुलाबी झालं होतं. आरव तिच्या मागे उभा राहिला. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तुला माहितीये, मी आयुष्यात कधीच कोणावर इतकं प्रेम केलं नव्हतं. तू आलीस आणि माझं जगच बदललं. अंजलीला त्या शब्दात इतकी ऊब जाणवली की तिचे डोळे पाणावले. आरवने तिचा चेहरा हलकेच वळवून तिचे डोळे पुसले. अगं, रडतेस का? अंजली हसत म्हणाली, नाही, फक्त कधी वाटलंच नव्हतं की कोणी मला इतकं प्रेम करेल. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. अंजली त्या स्पर्शाने क्षणभर डोळे मिटून उभी राहिली. तिच्या मनात जणू फुलाचं पाकळ्यासारखं काहीतरी हळुवार उमलत होतं. आरव तिला जवळ घेत म्हणाला, मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षण सुंदर करेन. अंजली, बस, तू माझ्यासोबत राहा. अंजली त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली, मी सदैव तुझ्यासोबत आहे आरव, सदैव. तिथे शांतता होती, फक्त दोघांच्या हृदयाचे ठोके आणि वाऱ्याचा मंद स्पर्श. दुसऱ्या दिवशी दोघं कॅम्पसच्या अड्ड्यावर भेटले. पाऊस रिमझिम पडत होता. रस्त्यावर हलकी धुंदी होती आणि वातावरणात एक वेगळीच ऊब होती. अंजली छत्री घेऊन उभी होती, पण वाऱ्यामुळे तिचे केस पुन्हा चेहऱ्यावर येत होते. आरव जवळ आला. तिच्या गालावर चिकटलेल्या केसांना हलकेच बाजूला सारत म्हणाला, तू पावसात अजून सुंदर दिसतेस. अंजली लाजून खाली पाहू लागली. तो हसतला. तिची हनुवटी हलकेच वर केली आणि म्हणाला, माझ्याकडे बघ. आज पूर्ण दिवस तुझ्याशी नीट बोलायचं होतं. पाऊस वाढू लागला. त्यांच्या भोवतीच्या सगळ्या आवाजाचा मागमूसच नव्हता. दोघं फक्त एकमेकांकडे पाहत उभे राहिले. आरवने तिचा हात हातात घेतला आणि तिला कॅम्पसच्या मागच्या कोपऱ्यातल्या जुन्या क्लासरूमकडे नेलं. ते शांत ठिकाण होतं. ओलसर आणि मंद प्रकाशात उजळलेलं होतं. पावसाचा आवाज खिडक्यांवर ठिपठिपत येत होता.
अंजली थोडी संकोचली. आरव इथे का आणलं? तो तिच्याकडे येत म्हणाला, कारण इथे आपण दोघं एकटे आहोत आणि तुला काही सांगायचं आहे. ती त्याच्याकडे पाहत उभी राहिली. आरव अगदी हळुवारपणे तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, जेव्हा तू माझ्याजवळ असतेस ना तेव्हा सगळं जग थांबतं. तुझ्या डोळ्यात पाहिलं की मला माझं भविष्य दिसतं. अंजलीच्या श्वासाचा वेग हलका वाढला. ती त्याच्याजवळ आणखीच आली. नकळत आरवने तिचा हात आपल्या छातीवर ठेवत म्हणाला, हे ऐक, तुझ्या समोर उभा राहिलो की माझं मन असंच धडधडत राहतं. अंजली त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी सुद्धा तुझ्याशिवाय एक क्षणही पूर्ण वाटत नाही. आरव, त्याने तिला हलकेच आपल्या मिठीत घेतलं. त्या मिठीत ऊब होती, शांतता, सुरक्षितता होती, प्रेमाची खोल जाणीव होती. अंजलीने डोळे मिटले. तिच्या कपाळाचा स्पर्श त्याच्या छातीला लागताच तो शांतपणे कुजबुजला. तू माझ्यासाठी खूप खास आहेस, शब्दापेक्षा जास्त. अंजलीने आपल्या बोटांनी त्याच्या शर्टच्या कपड्याला हळूच पकडलं. जणू एकही क्षण सुटू नये असं वाटत होतं. पावसाचा आवाज वाढत होता आणि त्या शांत जागेत त्याच्या हृदयाचे ठोके मंद सुरासारखे वाजत होते. जुन्या क्लासरूममधलं ते शांत वातावरण अंजली आणि आरवला जणू एकमेकांच्या अधिक जवळ आणत होतं. पावसाचा आवाज थांबायचं नाव घेत नव्हता, पण त्याच्या त्या तालात दोघांचं मन मात्र एकमेकात गुंतत चाललं होतं. अंजली आरवच्या जवळ उभी होती. तिच्या श्वासाचा हलका उबदार स्पर्श त्याच्या हनुवटीला जाणवत होता. ती त्याच्याकडे पाहत होती, डोळे थोडे घाबरलेले, थोडे लाजरे, पण पूर्णपणे विश्वासाने भरलेले. आरव तिच्या गालाजवळ येत म्हणाला, अंजली, तुला कधी वाटतं का हा क्षण इथंच थांबावा? आपण दोघंच आणि ही शांतता? ती हलकेच हसली. हो, कारण तुझ्यासोबत असताना वेळ थांबावा असंच वाटतं. आरवने तिच्या हाताच्या मागील भागावर बोटांनी एक मंद वर्तुळ काढलं. त्या स्पर्शाने तिची अंगावरच्या शहाऱ्यांची लाट फुलली. तिच्या श्वासाचा आवाज जरा जास्तच ऐकू येऊ लागला. अंजलीला जाणवलं तिचं हृदय वेगात धडधडत होतं आणि ती त्याच्याजवळ अधिकच ओढली जात होती. आरव तिच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ आला की दोघांच्या कपाळाचा स्पर्श हलकेच एकमेकांना भिडला. त्या क्षणी अंजलीने डोळे मिटले. आरवचा श्वास तिच्या ओठाजवळ येत होता. त्यांच्या फक्त मध्ये काही इंचाचं अंतर उरलं होतं. अंजली, तो कुजबुजला. तिच्या मनातलं धाडस वाढलं. तिने हळूच त्याच्या गळाभोवती हात ठेवले. त्याने तिच्या कमरेला हलकेच धरलं. एवढ्याशा स्पर्शात सुद्धा इतकी ऊब होती की तिचं पूर्ण शरीर थरथरलं. क्षणभर ते उभेच राहिले, एकमेकांच्या श्वासात गुंतलेले. आणि मग अंजलीने हळुवारपणे आपलं कपाळ त्याच्या गालावर टेकवलं. आरवने तिच्या पाठीवर हात फिरवला, जरा घट्ट जवळ घेतलं. ती त्याच्या मिठीत जणू विरघळून गेली होती. तो म्हणाला, तुझ्या जवळ आलो की माझं जग गवसतं. अंजलीच्या आवाजात हलका कंपन होता. तू माझ्या आयुष्यात येऊन सगळंच बदलून टाकलंयस आरव. तो तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजला. मी आज तू जिथे जिथे आहेस त्या सगळ्या क्षणांमध्ये राहू इच्छितो, तुझ्या प्रत्येक श्वासाच्या जवळ. अंजलीने त्याच्या शर्टला पकडत डोळे मिटले आणि दोघं शांतपणे मिठीत गुंतून काही क्षण उभे राहिले. जगात फक्त ते दोघंच आणि त्याच्यामध्ये वाहणारी हळुवार ओढ. क्लासरूममध्ये उभे असताना अंजली आणि आरवची जवळीक जणू शब्दापलीकडे गेली होती. पाऊस थोडा ओसरला होता, पण वातावरणातील ओल अजूनही जिवंत होती. जशी त्यांच्या मनातली धडधड. अंजली अजून त्यांच्या मिठीत होती. तिच्या गालावर आरवचा हात हलकेच फिरत होता, जणू त्याला तिच्या चेहऱ्याची प्रत्येक रेषा लक्षात ठेवायची होती. ती हलकेच मागे सरकली, त्याच्याकडे पाहत म्हणाली, आरव, तुझ्यासोबत असताना मला हे स्वतःच्या नकळत धाडस येतं. तो स्मित करत म्हणाला, कारण तुझ्यावर माझं नावाने नाही पण मनाने प्रेम आहे. अंजली, ती पुन्हा त्याच्या जवळ आली. आरवने तिच्या हाताकडे पाहून म्हणाला, चल, कुठेतरी घेऊन जातो तुला. इथे आपण दोघे पुरेसे नाही बसले. अंजलीने भुवया उचलल्या. कुठे? तो तिचा हात धरून बाहेर निघाला. पावसाने मातीचा गंध पसरला होता. दोघे कॅम्पसच्या मागच्या टेकडाकडे गेले. तिथून शांत तलाव दिसत होता आणि सूर्य ढगांमागून हलकेच चमकत होता. अंजली त्या दृश्याकडे पाहत थांबली. इथे खूप सुंदर आहे. आरव तिच्या मागे उभा होता राहिला, तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आणि तू सगळ्यांपेक्षा सुंदर आहेस. तिचा श्वास पुन्हा हलका थरथरायला लागला. ती वळली. दोघे अगदी जवळ उभे राहिले, अजूनही शांत, पण त्या शांततेच्या मागे एक खोल ओढ. अंजलीने हलकेच आपला हात त्याच्या छातीवर ठेवला. आरव, मला तुझ्याशी काही सांगायचं आहे. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, सांग ना. ती काही क्षण शांत राहिली, मग हलक्या आवाजात म्हणाली, मला वाटतंय मी तुझ्यावर फक्त प्रेम करतय.
असं नाही, मी तुझ्यात हरवत चालले. त्या शब्दांनी आरवचं मन जणू थांबलं. त्याने तिचा चेहरा हातात घेतला, अंगठ्याने तिच्या गालावरून हळूच फिरवत म्हणाला, हरशील तरी कुठे, मीच तर तुला पकडून ठेवणार आहे. वारा मंद वाहत होता. पाण्याच्या तलावावर लाटा नाचत होत्या. त्या सुंदर संध्याकाळी आरव त्या अंजली एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांच्यातलं अंतर फक्त श्वासांच्या नाजूक पडद्या एवढंच उरलं. दोघे एकमेकांशी बोलत, एकमेकाला ऐकत त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेले. तलावाच्या काठी उभे असताना अंजली आणि आरव फक्त एकमेकालाच विचार होता. हवेत हलका गारवा होता, पण त्यांच्या हातातल्या उभेत त्या गारव्याचा स्पर्शही हरवत होता. अंजली आरवच्या खांद्यावर हलकेच टेकली. तिने केस वाऱ्याने थोडे उडत होते आणि आरवने हळुवारपणे तिच्या केसामागे बोट फिरवत त्यांना कानामागे सारलं. त्या एका स्पर्शाने तिच्या अंगभर शहारे पसरले. ती म्हणाली, तुझ्या जवळ असताना मला स्वतःची जाणीव राहत नाही आरव. तो तिच्या कपाळाजवळ झुकत म्हणाला, आणि तुझ्या प्रत्येक नजरेत मला जग दिसतं. ती डोळे मिटून शांतपणे त्या उभेला शरण गेली. आरवने तिच्या दोन्ही हातांना आपल्या हाती घेतलं आणि जरा जवळ ओढत म्हणाला, अंजली, आपण असं कितीतरी वेळ एकत्र राहू शकतो. तू माझ्या आयुष्यात येऊन सगळ्याला अर्थ दिलास. अंजली त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू मला ज्या प्रकारे पाहतोस ना, तसं कधी कोणाकडून अपेक्षितही नव्हतं. ती बोलताना तिचा आवाज थरथरत होता, पण तो थरार म्हणजे भीती नव्हती. तो आता होता त्याच्यावरचा खोल विश्वासाचा, ओढीचा. आरवने तिच्या पाठीवर हात ठेवून तिला आपल्या छातीशी जवळ घेतलं. ती त्याच्या शर्टावर हलकेच बोट फिरवत म्हणाली, आरव, मला असं वाटतंय की आपण जिथे उभे आहोत ना, ते आपल्या नात्याचं खरं आरंभस्थान आहे. आरव स्मित करत म्हणाला, हो, आणि पुढचा प्रत्येक क्षण आपण दोघंच लिहिणार. अंजली त्याच्या मिठीत आणखी ओढत गेली. तिचे गाल त्याच्या खांद्याला हलकेच स्पर्शले आणि त्या क्षणी तिला जाणवलं ती त्याच्यासोबत पूर्णपणे सुरक्षित आहे. आरवने तिच्या गालावर अंगठा फिरवत म्हणाला, अंजली, मला तुझा हा प्रत्येक क्षण लक्षात ठेवायचा आहे. तुझी ही जवळीक, तुझं हे हसू, तुझं हे थरथरणं, सगळंच. अंजलीने हळूच त्याच्या छातीवर हात ठेवला. तिचा आवाज मंद पण प्रेमाने भरलेला, आरव, मला वाटतंय मी तुला सांगू शकणाऱ्या शब्दांपेक्षा खूप जास्त प्रेम करते. त्यांचे कपाळ एकमेकांना भिडले. वाऱ्यानं झाडाच्या पानांना हलवलं. तलावाच्या पाण्यात छोट्या लाटा उमटल्या. तलावाच्या काठावरच्या त्या क्षणात अंजली आणि आरव दोघंही एकमेकांत हरवत चालले होते. आकाशात ढगांमधून हलके सोनेरी किरण उतरत होती आणि त्या प्रकाशात अंजलीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटत होती. आरव तिच्याकडे पाहत राहिला, काही बोलत नव्हता, फक्त तिला पाहत होता. जणू त्या शांत नजरेतून त्याचं सगळं प्रेम तिच्यापर्यंत पोचत होतं. अंजली हळूच म्हणाली, असं माझ्याकडे बघत राहणार आहेस? आरव हलकेच हसला, हो, कारण तुझ्याकडे पाहणं म्हणजे जणू हृदयाला आराम मिळणं. ती लाजून त्याच्याजवळ आणखी आली. तिने त्याच्या छातीवर थांबले. तिच्या स्पर्शात एक नाजूक थरथर होती. आरवला ती स्पष्ट जाणवत होती. तो म्हणाला, अंजली, तू माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून माझा प्रत्येक दिवसाला नवा अर्थ मिळालाय. त्याच्या खांद्यावर हलकेच डोकं टेकवत म्हणाली, मलाही वाटतं तू मला अशा भावना दिल्यास की ज्या मी कधीच अनुभवल्या नव्हत्या. आरवने तिच्या पाठीवर हळुवार हात फिरवत त्या स्पर्शात एकाच वेगळीच ऊब, जपणूक आणि कोमल ओढ होती. अंजलीने डोळे मिटले. त्याच्या छातीला अजून घट्ट टेकत तिचा श्वास त्याच्या मानेला स्पर्शून जात होता आणि त्या प्रत्येक श्वासाने त्याचं हृदय आणखी खोलवर वितळत होतं. काही क्षण दोघे शांतच राहिले. शब्दांची गरज नव्हती. शांतता स्वतःच दोघांच्या मनातील भावना बोलत होती. मग अंजलीने त्याचा हात पकडून हलकेच दाबला. आरव, मला काही सांगशील? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, काही. अंजलीचा आवाज फारच मृदू झाला. तू माझ्या आयुष्यात किती काळ राहशील? खरं सांग. आरव एक पाऊल पुढे येऊन तिचे दोन्ही हात आपल्या हाती घेत म्हणाला, काळ म्हणजे काय असतो अंजली? आज तू माझ्यासमोर उभी आहेस. माझ्या हातात तुझे हात आहेत. हा क्षण माझं आयुष्य आहे आणि मी हा क्षण तुझ्यासोबत कायमचा ठेवू इच्छितो. ती त्याच्या इतक्या जवळ उभी होती की दोघांचे श्वास एकमेकांत मिसळत होते. अंजलीने हलक्या आवाजात विचारलं, म्हणजे तू माझ्यासोबत भविष्यातही? आरवने तिच्या कपाळाला हळूच स्पर्श करत म्हणाला, तुझ्यासोबत जिथे तू, जिथे मी. त्या शब्दांनी अंजलीचं मन हलकं झालं. तिच्या डोळ्यात भावनाचं हलकं पाणी तरळलं. आरवने तिचे डोळे पुसले आणि तिला
अगदी हळुवारपणे आपल्या मिठीत ओढलं. त्या मिठीत अशी सुरक्षितता होती की अंजलीला वाटतलं जगात कुठेही गेलं तरी या एका क्षणाची ऊब कधीही विसरता येणार नाही. तलावाच्या काठावर एकमेकांना मिठीत घेत उभ्या राहिल्यानंतर काही क्षणांनी वारा पुन्हा हलकेच वाहू लागला. अंजली आरवच्या छातीवर डोकं टेकून उभी होती आणि तो तिच्या पाठीवर हात फिरवत तिचं मन शांत करत होता. त्या शांततेत अंजलीने हळूच डोळे उघडले. तिने आरवकडे पाहिलं. तो तिच्याकडे अगदी मनापासून जपून पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. आरव, मला नेहमीच वाटायचं की प्रेम म्हणजे फक्त स्वप्नासारखं, पण तू दाखवलंस की ते जिवंत असतं, स्पर्शात, नजरेत आणि या क्षणात. आरवने तिचा हात आपल्या हाती घेत म्हणाला, अंजली, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी कधीच जाणलं नसतं की कोणावर एवढं खोलवर, एवढं खरं प्रेम करता येतं. अंजलीच्या डोळ्यात हलकं पाणी आलं. तिचा आवाज थरथरत होता. मला तुझ्यापासून दूर जावंसं वाटत नाही. आज आणि नाही, उद्या नाही, कधीच नाही. आरवने तिचा चेहरा हातात घेतला आणि शांत, एकदम शांत, कोमल आवाजात म्हणाला, तू दूर जाणार नाहीस अंजली, कारण मी माझ्या आयुष्यात आता तुझ्याशी गुंफलं आहे. आता त्या शब्दांनी अंजलीचं मन पूर्णपणे वितळलं. ती त्याच्या मिठीत घट्ट शिरली. जणू त्या क्षणात तिने स्वतःचं सगळं जग शोधलं होतं. थोड्या वेळाने दोघांनी हातात हात घेऊन परत चालायला सुरुवात केली. ढगांच्या आडून सूर्य पुन्हा हलकेच डोकावला. त्यांच्या पावलांसोबत सावल्या लांबत गेल्या, पण त्या दोघांच्या मनात एकाच प्रकाशाने उजेड केला होता. एकमेकांचा. तलावाच्या पायवाटेवरून चालत अंजलीने आरवच्या खांद्यावर डोकं ठेवून कुजबुजलं, आपली ही कहाणी इथे संपत नाही, बरोबर? आरव हसत म्हणाला, कहाणीचा शेवट नसतो अंजली, फक्त नवे अध्याय असतात आणि पुढचा प्रत्येक अध्याय तू आणि मी एकत्र लिहिणार. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग आजच पहिला निर्णय घेऊया, कधीही एकमेकांचा हात न सोडण्याचा. आरवने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. हो, आजपासून एकत्र. आणि त्या दोघांच्या संमतीने त्या क्षणी जणू त्यांच्या नात्याचा पाया पूर्ण झाला. विश्वासाचा, प्रेमाचा, सोबत राहण्याचा, वचनाचा. तलावावरच्या मंद लाटा जणू वचनाला साक्ष देत होत्या. आणि अशा त्या सुंदर संध्याकाळी आरव आणि अंजलीची प्रेम कहाणी एका शेवटाला नाही तर एका नवीन सुरुवातीला पोहोचली, जिथे प्रेम नव्हतं फक्त, तर भविष्यात चालत राहणारं एक नातं होतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप हा ऑप्शन आणि त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.